नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येत आहे ते म्हणजे सोमवार दिनांक 3/8/2026 रोजीपासून पालखी मैदान या ठिकाणी आपला अमर उपोषण सुरू होणार आहे. त्यातील जे मुद्दे आहेत, मी तुम्हाला म्हणलं होतं की त्यातील जे मुद्दे आहेत ते तुम्हाला दररोज सांगितले जातील. त्यामध्ये आपले आज 3 मुद्द्याचा आपण विचार करणार आणि हे मुद्दे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे पुणे पंढरपूर रोड. जो आपला पुणे पंढरपूर रोड आहे आपल्या नातेवाईक शहरातून जाणारा, बायपास गेल्यामुळे तो नॅशनल हायवेने तो बायपास त्यांच्याकडे गेला आणि जो शहरातून जाणारा होता तो बायपास रद्द झाल्यामुळे तो आता PWकडे वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी PWने त्या पद्धतीनं प्रस्ताव तयार केला आणि तो पाठवला. परंतु ह्या लढाईमध्ये आपण गेल्या 1 वर्षापासून लढतोय आणि त्या लढाईचं थोडंसं यश म्हणजे की हा प्रस्ताव आज शासनाकडे गेलेला आहे. परंतु माझी मागणी अशी आहे की शासनाकडे प्रस्ताव फक्त जाऊन उपयोग नाही, तर तात्काळ त्या रस्त्याचं वर्गीकरण हे PWकडे झालं पाहिजे. त्याला कारण असं आहे की आज पुणे पंढरपूर रोडला गटर नसल्या कारणाने तिथं जी पावसाचं पाणी आहे ते ड्रेनेज व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं तेथील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागते. एक दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची NOC घेताना, परवानगी घेताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्याचबरोबर नातेपुते नगरपंचायत आमच्याकडे रस्ता नाही, PW म्हणते अजून आमच्याकडे तो हस्तांतरित झालेला नाही, नॅशनल हायवे म्हणते आम्ही तो रस्ता ऑलरेडी सोडून दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीमुळं तेथील नागरिकांना, व्यापारी वर्ग जो आहे त्या लाईनला राहणारा व्यापारी वर्ग आहे, आज नातेपुते शहरी व्यापारपेठ आहे आणि अशा व्यापारपेठेला पुणे पंढरपूर रोड हा अतिशय महत्त्वाचा असताना सुद्धा जाणूनबुजून वेळ काढूपणा होत होता. म्हणून आपण सतत पत्रव्यवहार करून स्मरणपत्र देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही. फक्त धीम्या गतीने सगळी प्रकरणं सुरू आहेत. म्हणून आपल्याला आता त्या रस्त्याचं हस्तांतरण आणि तो दर्जा अवनत झाल्याशिवाय आपण अमर उपोषण थांबवणार नाही. एक त्यासाठी पुणे पंढरपूर रोडची जेवढी जनता आहे, जेवढे व्यापारी वर्ग आहे, जेवढे नागरिक आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपलं सुद्धा ह्या गोष्टीला समर्थन पाहिजे. ही लढाई फक्त एकट्याची नाही तर सर्वांची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे त्या माध्यमात सांगतो. आणि त्यातला दुसरा विषय PWचा आहे तो म्हणजे आपला जो दहेगाव रोड आहे, म्हणजे राज्यमार्ग क्रमांक 124 डाळज ते कराड असं नाव आहे. तो दहेगाव नातेपुते आपण त्याला दहेगाव रोड म्हणतो. तर त्या ठिकाणी बंदिस्त गटार अपुरे असल्या कारणाने त्यासाठी सुद्धा तेथील नागरिकांनी अनेक प्रयत्न केले असताना सुद्धा दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून शेवटी आपल्याला काय करावं लागलं की लोक ज्यावेळेस आपल्याकडे आली की सर असंच करावं लागते, त्यावेळेस आपण पत्रव्यवहार पण दिला आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की त्या संदर्भात तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि PWच्या अधिकाऱ्यांनी ती पाहणी पण केली. परंतु आम्हाला पाहणी नको आहे, आम्हाला त्याचा रिझल्ट पाहिजे. त्यामुळे तो अपूर्ण का राहिला, तो तत्काळ गटरे आहेत त्या अपूर्ण का राहिल्या, त्या अपूर्ण राहिल्या असेल तर तात्काळ पूर्ण कराव्या. येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज पावसामुळे काय झालं तुम्ही बघितलं, दहेगाव चौकामध्ये पाणी गाळ्यामध्ये गेलं किंवा काय झालं ते आपण पाहिलेलं आहे. त्यासाठी हे होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत आपलं अमर उपोषण संपणार नाही. चालू झालं संपणार नाही. दुसरी गोष्ट, तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा, जी नातेपुते पेरे रोड आहे. त्या नातेपुते पेरे रोडचा जे विषय आहे त्या नातेपुते पेरे रोडच्या विषयामध्ये साधी गोष्ट आहे की काम चालू बंद होतंय. आता थोडं काम फक्त राहिलेलं आहे, एकदम नॉर्मल काम राहिलेलं आहे. मग ते काम सुद्धा तात्काळ करण्यात यावं, यासाठी सुद्धा आपण तिथं अमर उपोषण करणार आहे. तुम्हाला दाखवतो मुद्दे तुमच्या लक्षात येतील. हे मुद्दे आहेत बघा. नातेपुते शहराचे पालखी मार्ग हे दाखवतो, तुम्ही वाचू शकता. बघा, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीचं पत्र आहे आणि आपण ते पुन्हा दिलेलं ते पण तुम्हाला दाखवतो तुमच्या लक्षात येईल. मंत्री साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग आपण दिलेलं आहे. नातेपुते ते ह्यानुसार मला तुम्हाला विनंती आहे की दहेगाव रोडचे नागरिक आहेत, व्यापारी वर्ग आहे, त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. त्यात आपल्यासाठी ते सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण ह्यासाठी आपण सुद्धा पुढे आलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. हा विषय आज PWचे 3 विषय, तुम्हाला एकूण 11 विषय आहेत, त्यातील 3 विषय मी तुम्हाला आज सांगितले. उद्या दुसऱ्या विभागाचे विषय सांगितले जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.